प्रवाशांसाठी आनंदाची बातमी. मकर संक्रांतीच्या शुभदिनी नव्याने बनवलेल्या साक्री बस स्थानकात सर्व बसेस सुरू करण्यात येतील, अशी माहिती आगारप्रमुख सुनील महाले यांनी दिली आहे. सविस्तर वृत्त असे की साक्री बस स्थानकात काँक्रिटीकरणाचे काम सुरू झाले होते. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून तात्पुरत्या स्वरूपाचे बसस्थानक अंबापूर रस्त्यावरील सिगो पाटील जवळील गीताई कॉम्प्लेक्स समोर सुरू करण्यात आले होते. काँक्रिटीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आल्याने मकर संक्रांतीच्या शुभदिनी साक्री बसस्थानकातून बसेस सुरू करण्यात येतील. गेल्या महिन्याभरात प्रवाशांना जो काही त्रास झालाय त्याबद्दल आगारप्रमुखांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. गेल्या महिनाभरापासून साक्री बसस्थानकातील व परिसरातील व्यावसायिकांना मोठा फटका बसला होता. गेल्या महिन्याभरात दुकाने बंद असल्याने दैनंदिनी चालणारे व्यवहार ठप्प झाले होते. मात्र आता मकर संक्रांतीच्या शुभदिनापासून साक्री बसस्थानकातून बसेस नियमितपणे सुरू होतील, अशी माहिती आगार प्रमुखांनी मीडिया लाईव्हला दिली आहे. आमदार मंजुळा गावित यांच्या पाठपुराव्याने साक्री बसस्थानकाच्या आवारात काँक्रिटीकरणाच्या कामासाठी 1,34,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. यात स्थानकातील काम अंतिम टप्प्यात असून येत्या 2-3 दिवसात बसस्थानक सुरू करण्यात येईल, अशी माहिती आगारप्रमुख सुनील महाले यांनी मीडिया लाईव्हला दिली आहे. मीडिया लाईव्हसाठी रफिक शेख, साक्री, धुळे. साक्री बस स्थानकाचे फ्लोरिंगचे काम सुरू असल्यामुळे आपण तात्पुरत्या स्वरूपात बस स्थानक स्थलांतरित करण्यात आले. अंबापूर रस्त्यावर सद्यस्थितीत बस स्टँड सुरू आहे, परंतु बस स्थानकाचे काम हे अंतिम टप्प्यात आल्याने आपण संक्रांतीनंतर लवकरच नवीन आपल्या बस स्थानकात बस सेवा पूर्ववत सुरू करू. लवकरच प्रवाशांसाठी आनंदाची बातमी मिळेल.